पैलुमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करी तुझी सेवा। एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू, दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू। हे गाणं तुम्ही नेहमीच ऐकलं असेल। हो, आपण शाळेत जो भोंडला खेळायचो त्याला ही गाणी म्हटली जायची। नवरात्र आलं की दांडिया गरबा आठवतो, पण महाराष्ट्रात एक खास परंपरा आहे, भोंडला, हादगा आणि भुलाबाई। हत्तीभोवती फेर धरून साजरा होणारा हा हसरा आणि रंगीबेरंगी सण पण आपण का साजरा करतो आणि हत्तीचीच पूजा का करतो, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। भोंडला, भुलाबाई, हादगा ही आपली पारंपरिक नावं आपल्या संस्कृतीत वर्षानुवर्षे जपलेली आहेत आणि विशेष म्हणजे मुलींसाठी खेळकर सण, हातात रांगोळी आणि सजवलेलं हत्तीचं चित्र, फुलांनी आणि हाराने। पण काय सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात आणि हत्तीभोवती फेर धरतात। काही घरात तर भिंतीवर सोंडेतील माळ लावलेली असते आणि समोरासमोर दोन तोंड केलेले हत्ती। पण हे सगळं करताना मनात प्रश्न येतो की हत्तीचीच पूजा का? आता भोंडला, हादगा, भुलाबाई या नावाने ओळखला जाणारा सण महाराष्ट्रात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। नवरात्रात जसं गरबा दांडिया खेळतात तसंच आपल्या महाराष्ट्रातील काही भागात भोंडला खेळला जातो। विदर्भात त्यालाच भुलाबाई म्हणतात। मुली पाटावर रांगोळीने किंवा धान्य वापरून हत्ती काढतात, त्यावर हार घालतात आणि पूजा, आणि मग सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन गाणी म्हणतात, फेर धरतात। पहिल्या दिवशी एक गाणं, दुसऱ्या दिवशी दोन, अशा रोज गाणी वाढत जातात। शेवटच्या दिवशी गाणी वाढली की वेळही वाढतो। आता भोंडल्याची गाणी म्हटली की काही खास गाणी लक्षात राहतात, ती म्हणजे ऐलोमा पैलोमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करी तुझी सेवा, एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू। ही गाणी सासर, माहेर, सासू, सून अशा नात्यांच्या गोष्टी घेऊन घेतात। आणि शेवटी आडबाई अडवणी, आडाचं पाणी खरवणी, आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला, असं म्हणून भोंडल्याला पूर्णविराम दिला जातो। आणि सगळ्यात शेवटचा येतो भाग म्हणजे खिरापत। खिरापतीला काय ग हे गाणं म्हटलं की सगळ्या मुली उत्साहाने खिरापत ओळखायला तयार असतात। जिच्या घरी भोंडला असतो किंवा जिने खिरापत आणलेली असते ती मुलगी खिरापत वाटते, पण त्याआधी इतरांनी ती ओळखायची असते, म्हणजेच खेळातली खरी मजा असते। खिरापतीत पदार्थ रोज वेगवेगळे असतात, गाणी वाढतात, तसे खिरापतीही वाढतात। पण हत्तीचीच पूजा का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो। हत्ती म्हणजे समृद्धी, पण तसंच हत्ती हे मेघाचंही प्रतीक आहे। त्याला जलत्वाचं प्रतिनिधी म्हणून त्याची पूजा केली जाते। पावसाळा नुकताच संपलेला असतो, माती सुजलाम सुफलाम फुललेली असते। हत्ती म्हणजे मेघ, लक्ष्मी आणि गौरी म्हणजे धरती, या सृष्टीचं प्रतीक म्हणून त्यांची पूजा केली जाते। प्रत्येक पावसासाठी आपण जसं ईश्वराला साकडं घालतो तसंच हे एक प्रतिकारात्मक साकडं आहे। दरवर्षी हत्ती बुडेल इतकं पाणी पडावं हीच मनोकामना असते। पण अलीकडे ही परंपरा नाहीशी होत चालली आहे, तर आपण या सुंदर परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवायला पाहिजे। चला तर मग हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवण्यास मदत करा। धन्यवाद।